कालभैरव हा शिव अवतार असून क्रोध, शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. कालभैरव जयंती 23 नोव्हेंबर 2024 मध्ये शनिवारी साजरी केली जात आहे. कालभैरवाची पूजा कशी कराल? पहाटे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. पूजेसाठी तयारी करा. कालभैरवाची पूजा रात्री केल्यास त्याचा लाभ मिळतो. भगवान शंकर आणि कालभैरवाचा फोटो समोर दिवा लावा. धूप, काळे तीळ, दिवा, उडीद आणि मोहरीच्या तेलाने कालभैरवाची पूजा करावी. कालभैरव जयंतीला कालभैरवाला फळांचा नैवेद्य दाखवा. तसेच जिलेबीचा नैवेद्य दाखवावा. कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणा आणि आरती करा. शेवटी क्षमा प्रार्थना करा आणि काळ्या कुत्र्याला भोजन द्या. काळा कुत्रा हा कालभैरवाचं वाहन असल्याने लाभ मिळतो. त्यानंतर 108 वेळा ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करा. कालभैरवांना पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून गणले जाते. कालभैरवाच्या जन्माबाबत शिवपुराणात एक महत्त्वपूर्ण कथा सांगितली गेली आहे. कालभैरवाच्या रूपाकडे क्रोध, शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. याबाबत एक कथा सांगितली गेली आहे. एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यात सृष्टीतील सर्वोच्च देवता कोण यावरून वाद झाला. सर्व देवता यात सहभागी झाले होते. तेव्हा सर्वांसमोर भगवान ब्रह्माने 5व्या मुखाने सृष्टीचा रचयिता असं सांगत असल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यातून अहंकार स्पष्टपणे जाणवत होता. तेव्हा शिवाने त्यांना नम्रपणे अहंकाराचा त्याग करण्याचा सल्ला दिला. पण ब्रह्मदेवांनी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आणि भगवान शिवाचा अपमान केला. भगवान शिवांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी एक उग्र रूप धारण केलं, कालभैरव. कालभैरवाच्या हातात त्रिशूळ, कमंडलू होतं तसेच गळ्यात नरमुंडची माळ होती. त्यांची उत्पत्ती ही सृष्टीच्या संतुलन आणि न्यायासाठी स्थापित झाली होती. कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या 5वं मुख कापलं, कारण ते अहंकाराचं प्रतीक होतं. त्यानंतर भगवान ब्रह्मांनी आपली चूक कबूल केली आणि क्षमा मागितली. पण ब्रह्मदेवांचं शिर कापल्याने पाप लागलं होतं. प्रायश्चित म्हणून कालभैरवाने पृथ्वीची परिक्रमा केली आणि शेवटी काशीत पोहोचले आणि पापातून मुक्त झाले. यामुळेच काशीला मुक्तीस्थळ आणि कालभैरवाला काशीचा कोतवाल असं संबोधलं जातं. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.